नमस्कार मंडळी, कोकण सिंधू चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाभोळ येथील पोखरबाव गणेश मंदिर दाखवलं होतं आणि आता आपण आलो आहोत दाभोळ येथील कोंडामा ह्या गावामधलं बाळूमामा यांचं मंदिर. चला पाहूयात आपण आणि दर्शन घेऊयात. इथे चला पाहूया. इथे काही वस्तू दिसत आहेत मला. वस्तू ठेवलेल्या आहेत, विक्रीसाठी आहेत त्या. तुम्हाला जर काय तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला काय खरेदी करायचं असेल तर इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता खरेदी करून. स्वामींची पुस्तकं आहेत आणि वेगवेगळे काय काय वस्तू आहेत. माझ्याजवळ आता नाही ना, नाही तर मी मध्ये कधीतरी आलो तर जातो. आता आलो आहोत आपण हडपीड येथील स्वामी समर्थांचा मठ पाहायला. तर चला जाऊया आतमध्ये आणि पाहूयात. सुंदर असा ठिकाण आहे इथे. आता मुख्य प्रवेशद्वार आहे, त्याच्या बाजूला दिसत आहेत त्या पायऱ्या. तिथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे आणि प्रवेश करायचा आहे. इथे पार्किंगला जागा आहे. त्या पायऱ्यावरून आपण वरती जातो. हे मंदिराच्या बाहेरील आजूबाजूचा परिसर आहे. आतमध्ये आपण शूटिंग करू शकत नाही, कारण काही भक्त येतात तिथे स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला बसतात. त्यामुळे आतमध्ये फोटो काढणं किंवा शूटिंग करणं म्हणजे बंदी आहे. त्यामुळे आतमध्ये शूट करू शकत नाही. मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते. इथे येऊन तुम्ही 5 मिनटं जरी आतमध्ये बसलात तरी तुम्हाला एक
वेगळ्या प्रकारचं समाधान मिळून जातं. तुम्ही पण येऊन येथे नक्की भेट देऊन जावा. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे बाहेरचा. तुम्हाला जर कोकण सिंधू चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.